अमृताताई नागरे, आशाताई किलारे, सय्यद हसम, कदीर बेग मिर्झा, सलीमबाई, ॲडव्होकेट विनोद राठोड, सर्व माझ्या जिंतूर परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, आम्ही जे उद्याच्या 5 वर्षाच्या करता जिंतूर नगरपालिकेच्या कारभार बघण्याच्या करता आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार ह्या साबिया भाभी, त्यांच्याबरोबर उभे केलेले सर्व 25च्या 25 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, तसंच माझे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, ह्या आज ऐतिहासिक नगर परिषदेच्या जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी जिंतूरच्या प्रसिद्ध दादा शरीफ चौकामध्ये उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माय माऊलींना, माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण मित्रांना, माझ्या तमाम जिंतूरकरांना मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात। जनतेला शेवटी आपले प्रश्न कोण सोडवणार आहेत ह्याचा विचार करायचा असतो। आम्ही राज्यामध्ये फिरत असताना आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई, ह्या सर्व मानवांना, महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। यांनी काय सांगितलं आपल्या कारकिर्दीमध्ये, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं भूमिका त्यांनी मांडली। हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना ज्यावेळेस रयतेचं राज्य महाराजांनी निर्माण केलं, त्या काळामध्ये देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य केलं। हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेला पक्ष आहे। विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही काही भूमिका घेतलेली आहे। केंद्राचा निधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याकडनं, अमित शहांच्याकडनं, नितीन गडकरींच्याकडनं, शिवराजसिंह चौहान साहेबांच्याकडनं, नड्डाजींच्याकडनं, वैष्णवी साहेबांच्याकडनं, अशा अनेक मान्यवरांच्याकडनं कसं आपल्याला आणता येईल। आपल्या राज्यामध्ये देखील माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे कसं नेता येईल। प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की हे राज्य माझ्याकरता देखील काम करतंय, अशा पद्धतीची कृती करण्याचं काम आम्ही या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय। अर्थात प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा अधिकार आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही कौल दिला, देशातल्या 140 कोटी जनतेने कौल दिला, महाराष्ट्रामध्ये देखील 13 कोटी जनतेने मधल्या काळामध्ये कौल दिला। त्याचा उल्लेख विजयरावांनी आपल्या भाषणामध्ये केला। इथं सुरेश भाई आपण साक्षीला बसलेले आहेत, त्या खोलात मी जात नाही, कारण मागचं किती उगाळून काढलं तर त्याचा उपयोग नसतो। पुढची आपली जे काही लाईन ऑफ आपलं विजन आहे, आपल्याला पुढे काय करायचंय, ह्या शहराकरता काय करायचंय, ह्या ग्रामीण जनतेच्या करता काय करायचंय, हे आता आपल्याला ठरवायचंय। जिंतूरच्या या पवित्र नगरीमध्ये श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमिनाथ संस्थान, अमृतेश्वर मठ, श्री क्षेत्र वरुड येथील भगवान नरसिंह तसेच सय्यद कादरी शरीफ दर्ग्याच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो। आज एक दिवस असा आहे की शीख धर्मियांचे 9वे गुरु असणाऱ्या गुरु तेग बहादूर यांचा शहीद दिन आहे। खरं तर हे त्यांचं 350वे बलिदान वर्ष आहे। मानव अधिकाराच्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, मानव अधिकाराच्यासाठी।
त्या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो. तसं बघितलं तर माझ्या जिंतूर शहराला देखील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचा वारसा लाभलेलं हे शहर आहे. शहराच्या विकासाच्या साठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून आपल्या आपल्या परीने मेहनत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा उल्लेख मगाशी विजयनी आपल्या भाषणात केला, प्रेक्षकांनी आपल्या भाषणामध्ये केला, सुरेश रावनी पण त्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका मांडली. मित्रांनो, एकंदरीतच आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून फारुकी साबिया बेगम, कफिलुर रहमान त्यांना आपण शॉर्टमध्ये साबिया भाभी म्हणतो. यापूर्वी देखील त्यांनी जिंतूरच्या नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मला वाटतं एकदा 5 वर्षाच्या करता आणि एकदा 2.5 वर्षाच्या करता अशी 7.5 वर्षाच्या करता त्यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 4 वेळेला त्या नगरसेविका देखील या शहराचं नेतृत्व त्यांनी आपल्या नगर परिषदेमध्ये केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं, त्याचा उल्लेख मगाशी झालेला आहे. आमचे तत्कालीन उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांनी देखील त्यांना अतिशय प्रभावी प्रकारे साथ दिली. विजयनी पण तिथं कामं खेचून आणण्याच्या करता प्रयत्न केला. मी देखील काही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून इथल्या विकास कामाच्या करता त्यावेळेस देऊ शकलेलो आहे. मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आज जिंतूर की इस चुनाव सभा में मैं खड़ा होते हुए मुझे हम सभी के प्रिय और मेरे बेहद करीबी सहयोगी कफिल भाई फारूकी की बहुत याद आ रही है. आपने पहले देखा साबिया भाभी जब आपके सामने विचार रखती थी तब उनको भी थोड़ी सी उनकी भावना अलग तरह से अपने को दिखाई दी. यह हमें सबके लिए बहुत बड़ा आघात था, क्योंकि कोरोना के काल में हमें उनको खो दिया और शहर के लिए लगातार काम करने वाला दिल का बहुत ही बड़ा और बेहद निष्ठावान यह नेता अपने जिंतूर शहर के लिए हर काम में कंधे से कंधा मिलाकर साथ खड़ा रहा. ये मैंने उसका अनुभव लिया है. वो आज इस मंच पे उनकी स्मृतियों से मन भर आता है. मैं हम सबकी ओर से कफिल भाई को विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं. इसी अवसर पर मैं सभी जिंतूर वासियों से तहे दिल से निवेदन करना चाहता हूं कि स्वर्गीय कफिल भाई को सच्ची श्रद्धांजलि देने के लिए उनकी पत्नी साबिया भाभी जी को आप भारी मतों से जिंतूर का नगराध्यक्ष बनाइए. ये मेरी आप सबको विनती है.